नमस्कार मित्रांनो, अजय पोल्ट्री फार्ममध्ये आजचा 13वा दिवस आहे। आज आपण रॅकिंग करणार आहोत। आवर की आज आमच्या शेडमध्ये आज थोडासा अमोनियाचा वास येतोय, त्याच्यामुळे आज आम्ही रॅकिंग करणार आहे। हे बघा, आम्ही या पद्धतीने रॅकिंग करत असतो। एक एक गाड्याची आम्ही रॅकिंग करत असतो, जेणेकरून पक्षाला अमोनियात सगळ्या पक्षाला सारखं हे व्हावं। त्यामुळे आम्ही एका एका गाड्याची रॅकिंग करत असतो आणि फॅन जास्तीत जास्त चालू ठेवत असतो। हे बघू शकता, अशी आमची पद्धती रॅकिंग करण्याची। आमच्या जवळ 7 रॅकर आहे, आम्ही स्वतः हाताने बनवलेलं। हे बघू शकता, आमचं रॅकर असं आहे। हे बघा, आम्ही गजाची वेल्डिंग केलेली आहे, त्याला पाईप लावलेले आहे आणि खालून आहे ना त्याला पट्ट्या लावलेल्या आहेत। हे बघू शकता मित्रांनो, या पद्धतीने आम्ही रॅकर तयार केलेलं आहे। लोकांचे मस्त व्हिडिओ येतात, व्हिडिओमध्ये कोणी मशीन रॅकिंग करतो, कोणी ट्रॅक्टरनं रॅकिंग करतो। आमचं साधं सिंपल रॅकर हे बघू शकता मित्रांनो, आमचं साधं सिंपल रॅकर आहे। आम्ही यानेच रॅकिंग करत असतो। एवढं फॅन चालू ठेवलेत, त्यामुळं अमोनिया जास्त पसरावा। एका गाड्याची रॅकिंग करणार आहे मित्रांनो आम्ही। हे बघू शकता, हे आमचं एक्झॉस्ट फॅन येतं। आम्ही सगळे भांडे काढलेले आहेत, रॅकिंग करायला सोपं जातोय। हे बघू शकता मित्रांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला नक्की कमेंट करा आणि शेअर करा, आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही पण मित्रांनो असे पोल्ट्रीच्या बाबतीमध्ये असे काही व्हिडिओ आम्हाला पण कळले पाहिजे। तुमच्याजवळ पोल्ट्री फार्म आहे म्हणून तुम्ही पण सुद्धा व्हिडिओ टाकत जा मित्रांनो, आम्हाला सुद्धा कळायला पाहिजे। आम्ही जेवढी काय माहिती आहे मित्रांनो, आम्ही तेवढी माहिती तुम्हाला देऊ शकतो। हे बघू शकता, जेवढं आम्हाला माहिती आम्ही तुम्हाला तेवढी माहिती देऊ शकतो मित्रांनो पोल्ट्रीच्या बाबतीमध्ये। हे बघू शकता तुम्ही, आमचं काही हे नाही, आमचं डायरेक्ट लाईव्ह असतं मित्रांनो। हे बघा, आज आमचा 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवसात आमचा पक्षी असा आहे। हे बघू शकता, हे बघा मित्रांनो, नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो। आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय वाटतात। धन्यवाद।